नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्यात 1.5 लाख कर्मचारी भरती, पारदर्शक प्रामाणिक गतिशील काम करा, सीएम देवेंद्र फडणवीसांचे आदेश। ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत तफावत नाही, विरोधी पक्षांच्या आरोपानंतर आयोगाचे स्पष्टीकरण। एमबीबीएस पेपरफुटी प्रकरणी विज्ञान विद्यापीठाकडून चौकशीसाठी समिती गठीत, सायबर पोलिसांकडून ही चौकशी सुरू। चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, सावरकरांचा अपमान होताना ठाकरे गप्प का, काँग्रेसच्या कळपातून बाहेर का नाहीत पडले। 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले, गोपीचंद पडळकर यांची मार्कडवाडीत पवारांवर एकेरी टीका। असली 5 उंदरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात, पडळकर खोतांच्या टीकेला जानकरांचे प्रत्युत्तर। आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे आदेश काढा, मी आणि उत्तम जानकर राजीनामा द्यायला तयार, नाना पटोलेंचे मार्कडवाडीत मोठे वक्तव्य। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा काल अपहरण करून खून करण्यात आल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे। या संदर्भात बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी ही माहिती दिली। संतोष देशमुख यांचा आरोपी सुदर्शन घुले राहणार टाकळी तालुका केज व इतर 5 आरोपींनी अपहरण करून खून केल्याचे आता स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 637/2024 नोंदवून भारतीय दंड संहितेच्या कलम 140(1), 126, 118(1), 324(4)(5), 189(2) आणि 190 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळी जाऊन तपासाची सूत्रे हलवली। एलसीबीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख व प्रशांत महाजन यांनी पोलिसांची विशेष पथके तयार करून वाशी व धाराशिव परिसरात शोध मोहीम राबवत जयराम माणिक चाटे वय 21 वर्षे राहणार तांबवा तालुका केज व महेश सखाराम केदार वय 21 वर्षे राहणार मैंदवाडी तालुका धारूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपीकडून माहिती घेत इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात सहभागी असणाऱ्या प्रत्येकावर अत्यंत कठोर अशी कारवाई केली जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले। या घटनेच्या निषेधार्थ आज मसाजोग गावासह केज तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। संतप्त नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे मसाजोग सह केज तालुक्यात शोककळा पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे। या प्रकरणी आरोपींच्या अटकेसाठी मसाजोग ग्रामस्थांकडून अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर मागील 9 तासांपासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। दरम्यान दुपारच्या सुमारास या रस्ता रोको आंदोलनास हिंसक वळण लागले आणि संतप्त जमावाने एसटी महामंडळाची बस पेटवून दिली। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मसाजोग गाव गाठत देशमुख कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले। यावेळी जरांगे पाटील म्हणाले की हे प्रकरण कोणीही दाबण्याच्या भानगडीत पडू नयेत आणि जातीचे लोक पाठीशी घालू नयेत, तसेच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी सरकारकडे यावेळी केली आहे। तर बीडचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनीही आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। पाहूयात पोलीस अधीक्षक यावेळी काय म्हणाले ते। मसाजोगवासियांच्या भावना पोहोचल्या, डिपार्टमेंट पर्यंत पोहोचल्या। तर पहिली होती की एक केजला PSI पाटील आहे, तर याच्याबद्दल काही गोष्टी समजल्या, नंतर त्यांना निलंबित करण्यात येत आहे। नंतर तिथे PI महाजन यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या, तर त्यांचा अहवाल आम्ही पाठवत आहोत 2 दिवसात। नंतर CID इन्क्वायरीची ती पण मागणी मान्य झालेली। याला विशेष सरकारी वकील नामवंत नेमण्याची ती सुद्धा मागणी आपली मान्य झालेली। तर जे आरोपी आहेत त्यातले 2 आरोपी अटक आहेत, उरलेले बाकीचे आरोपी आहेत आणि सह-आरोपी ते करण्यासंबंधी पुरेपूर प्रयत्न चालू आहेत।
कोणतंही कसं बाकी राहणार नाही त्याच्यात. तपासासंबंधी माहिती यांना दिली आणि त्यांना सांगितलेलं आहे 4-5 लोक वकील जरी घेऊन आले तरी त्यांना तपासाची माहिती 2 दिवसांनी आले, 3 दिवसांनी आले, असे आले देण्यात गेले तर त्यांना आम्ही तपासाची कागदपत्र दाखवून तपासाची सविस्तर माहिती देऊ. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाची काल घडलेली अत्यंत खळबळजनक घटना ताजी असतानाच परळीतील नामांकित व्यापारी अमोल डुबे यांचे काल रात्री खंडणीसाठी अपहरण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही अपहरणाची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. अमोल डुबे हे आपल्या दुचाकीवरून घरी निघाले असता एका 4-चाकी गाडीमध्ये दबा धरून बसलेल्या अपहरणकर्त्यांनी अमोल डुबे यांच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले आणि 4-5 जणांनी मिळून त्यांना जबरदस्तीने पकडून त्यांना कारमध्ये कोंबले व कनेरवाडी घाटामध्ये नेऊन त्यांच्या नातेवाईकांकडून 3 लाख रुपये व काही सोने घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे. या घटनेमुळे परळी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे परळी पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमा झाला होता. नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढल्याने जिल्ह्याची बिहारकडे वाटचाल होत असल्याचेही आरोप नागरिकांकडून होत आहेत. आणि आता बातमी भीषण अपघाताची. आज दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी लातूर अंबाजोगाई महामार्गावरील आंबा साखर कारखान्याजवळ एक स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन या अपघातात 4घांचा मृत्यू झाला तर 3घांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मित्राची पोलीस दलात निवड झाल्यामुळे पार्टीसाठी गेलेले मित्र हे एका स्विफ्ट कारने मांजरसुंबा येथून आंबा साखर कारखाना मार्गे रेणापूरकडे जात असताना आंबा साखर कारखान्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रक सोबत या कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे या कारचा चुराडा झाला आणि 3घांचा जागेवरच मृत्यू झाला. बालाजी शंकर माने वय 27 वर्षे, फारुख बाबू मिया शेख वय 30 वर्षे आणि दीपक दिलीप सावरे वय 28 वर्षे या 3घांचा जागेवरच मृत्यू झाला तर ऋत्विक गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच या अपघातामध्ये जखमी मुबारक शेख आणि अजीम पाशुभाई शेख यांच्यावरती स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचार सुरू असून या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने हा महामार्ग चौपदरी करण्यात यावा अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा आज मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी अवमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माथेफिरूस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून त्यामुळे कोणीही आक्रमक भूमिका घेऊ नये असे आवाहन भारतीय रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांनी केले आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.